इयत्ता 9वी, विषय मराठी या पुस्तकातील या झोपडीत माझ्या ही कविता पाहूयात। या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणजेच माणिक बंडोजी ठाकूर। हे संत कवी व समाजसुधारक आहेत। अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली। त्यांच्या या कार्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली। त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव यांविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो। मुलांनो, पाठ परिचय पाहूयात। लहानशा झोपडीतही सुख, शांती आणि आनंद नांदत असतो। महालातली सुखे झोपडीतही प्राप्त होत असतात। अशा प्रकारे झोपडीतल्या वैभवाचे वर्णन अतिशय साध्या शब्दात या कवितेत कवीने केलेले आहे। राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। जाता तया महाला, मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या। महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या। येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या। पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या। कवितेचा भावार्थ पाहूयात। राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। महाल म्हणजे राजवाडा, सौख्ये म्हणजे सुख, आनंद, वैभव, समाधान, प्राप्त होणे म्हणजे मिळणे। तुकडोजी महाराज म्हणतात की सर्व सोयींनी युक्त अशा राजमहालात राजाला जे सुख मिळत असेल तेच सुख मला माझ्या या निष्कांचन झोपडीत नेहमीच मिळते। आणि हे सुख मला कसं काय साध्य झालंय हे ते पुढील कडव्यांमध्ये सांगत आहेत। ते पुढे म्हणतात, भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। भूमीवर म्हणजे जमिनीवर, प्रभुनाम देवाचं नाव, नित्य म्हणजे नेहमी। तुकडोजी महाराज म्हणतात, या माझ्या झोपडीत मोकळ्या आकाशाखाली जमिनीवर आडवं पडून रात्री आकाशातील चांदण्यांकडे, ताऱ्यांकडे पाहण्याचं सुख मला मोठ्या प्रमाणात मिळतं। परमेश्वराने जे काही हे अगाध सौंदर्य भरभरून दिलेलं आहे ते मला निहाळता येतं आणि मग त्याच्या नामस्मरणात मला भरपूर अशा सुखाचा लाभ मिळतो आणि हा आनंद मला माझ्या या झोपडीत मिळतोय। पहारे आणि तिजोऱ्या, पहारा म्हणजे रखवाली, नजरकैद, तिजोऱ्या म्हणजे संपत्ती, खजिना पेटी जी असते त्याला तिजोरी असं म्हणतात। दोऱ्या म्हणजे दरवाजाची कडी। पहारे आणि तिजोऱ्या, राजमहालात मोठमोठ्या तिजोऱ्या असतात आणि शिवाय कडक पहारे असतात, जेणेकरून त्यातून एकही पैसा बाहेर पडणार नाही, थोडी संपत्ती चोरीला जाणार नाही। हे सारं असूनही तिथल्या संपत्तीची चोरी होतेच, पण माझ्या या झोपडीत, माझ्या झोपडीच्या दाराला साधी दोरीसुद्धा नाही, कडीसुद्धा नाही, कारण माझ्या झोपडीतून चोरी जायचं काही कारणच नाही, माझ्याकडे कुठली संपत्तीच नाही। राजाकडे संपत्ती असल्यामुळे त्याला कडक पहारे ठेवावे लागत आहेत, पण माझ्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही। आणि माझ्याकडे संपत्ती नाही असं त्यांना त्यातून सुचवायचे आणि त्यातून हेही सांगायचे की भौतिक संपत्तीहून मौल्यवान अशी पारमार्थिक संपन्नता माझ्याकडे आहे की जी चिरस्थायी टिकणारी आहे, हे त्यांना म्हणायचे। जाता तया महाला, मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या। मज्जाव म्हणजे अटकाव, निर्बंध। बघा
काय म्हटलंय पुढे, राजमहालात जे चौकी पहारे असतात त्यामुळे अनेक ठिकाणी आणि अनेकांना आतमध्ये जायला बंदी असते, कारण तिथल्या सुविधा सहज साध्य नसतात, विशिष्ट लोकांच्यासाठी राखीव असतात, सर्वसामान्यांना तिथं वावरण्याचं भय असतं. तसे माझ्या झोपडीत कसलाही मज्जाव नाही, भीती नाही, कोणाचं बंधन नाही, कारण इथलं सुख शाश्वत आहे, ते कशावरही अवलंबून नाही. त्यामुळे माझ्या झोपडीत येताना अटकावा हा शब्द कोणासाठी नसतोच, कुठला निर्बंधही नसतो. माझ्या झोपडीत येण्यासाठी भीतीही कोणाला वाटणार नाही. झोपडीत माझ्या येण्यासाठी सर्व माणसांना कायम माझं दार खुलं असेल, सर्व माणसांचं कायम स्वागत असेल. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या. श्यामदाना म्हणजे झुंबर, काचेचा दिवा असा अर्थ होतो. काय म्हटले पहा, महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाणे असतात, कंदील झुंबरांची रोषणाई केलेली असते. माझ्या झोपडीत जमिनीवर पहुडणे हाच माझ्यासाठी सन्मान आहे, हाच माझ्यासाठी बिछाना आहे त्या परिस्थितीतच समाधान मिळतं, असंही इथे कवीला सांगायचे. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरीन बोजा, या झोपडीत माझ्या. सुख म्हणजे आनंद, समाधान, आराम, बोजा म्हणजे वजन. माझ्या झोपडीत कुणीही प्रेमाने या आणि कुणीही प्रेमाने जा. माझ्या झोपडीत ये जा करताना कुणाच्याही मनावर दडपण असणार नाही. प्रत्येक येणाऱ्याचं स्वागत असेल आणि जाणाऱ्यावर कुठलंही बंधन असणार नाही. हे केवळ लोकांच्या नव्हे तर परिस्थितीच्या बाबतीतही ते म्हणत आहेत, कारण त्यांच्या स्थितप्रज्ञ वृत्तीमुळे परिस्थितीच्या अनुकूल प्रतिकूलतेचा त्यांच्यावर कसलाही परिणाम होत नाही, हेच त्यांना इथे सुचवायचं आहे. पुढे म्हणतायत, पाहुणी सौख्य माते, देवेंद्र ही तो लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या. माते म्हणजे इथे माझं आहे असा अर्थ घ्यायचा. देवेंद्र म्हणजे इंद्र, देवांचा राजा असा अर्थ होतो. विराजे म्हणजे शोभतो, नांदतो. सदा म्हणजे नेहमी. लाजे म्हणजे लाजणे. तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या झोपडीतली शांती किंवा सौख्य प्रत्यक्ष देवेंद्राला लाजवेल इतकं भरभरून आहे. प्रत्यक्ष देवेंद्राला हे पाहून हेवा वाटेल एवढं माझ्याकडे भरभरून आहे. म्हणजेच स्वर्गातल्या सुखाइतकंच किंवा त्याहूनही अधिक शाश्वत ते आहे, कारण ते बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून नाही तर माझ्या मनाच्या वस्तुस्थितीवर टिकलेलं आहे. आणि म्हणून मी माझ्या झोपडीतसुद्धा खूप खूप समाधानी, सुखी आहे. मुलांनो, भौतिक संपन्नता आणि सुख यांचा फारसा संबंध नसतो. सुख आपल्या मनोरचनेवर, आपल्या मनावर अवलंबून असतं. हे तुकडोजी महाराजांचं मत आणि ते पटवून सांगणारी ही रचना. आर्थिक सुबत्ता आपल्याला खूप साऱ्या सोयी देऊ शकते, पण सुख साधेपणात आहे व त्यातच शांती, समाधान मिळते असं इथे कवीला वाटत आहे.